सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 43 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ही कथा पहिल्यापासून वाचण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. रात्रीचे 10:30 वाजले होते. मयुरीने अर्जुनच्या चेहऱ्याकडे पाहिले. तो गाढ झोपला होता आणि ती मनात म्हणाली, स्वारींनी मनात एकदा ठरवलं ना की झोपायचं की लगेच 5 मिनिटात झोप येते त्यांना. हेच तर त्यांच्या सुखाचं आणि हसऱ्या प्रसन्न चेहऱ्यामागचं कारण होतं. पण यांना झोपायचं नसेल आणि जागरण करायचं ठरवलं असेल तर मग मात्र स्वतःही झोपत नाहीत आणि मलाही झोपू देत नाहीत. सकाळी लवकर उठायचं कारण सांगून झोपू दे म्हटलं तरी म्हणतात की फॅक्टरीत मला जायचे की तुला आताची झोप सकाळी भरून काढ. डबा नाही दिलास तरी चालेल, अजिबात झोपूच देणार नाही मी तुला, आणि गुदगुल्या करून झोप उडवतात. पण आता किती शांत झोप लागली आहे त्यांना. अगदी लहान बाळासारखे निरागस दिसत आहेत. आमचं होणारं बाळ हे पण असंच व्हायला पाहिजे. अगदी सेम टू सेम अर्जुनरावांसारखं. उंच, गोरपान, राजबिंड व्यक्तिमत्व असलेलं, बोलके खट्याळ डोळे, लाल चुटूक ओठ आणि चेहऱ्यावर अत्यंत विलोभनीय हास्य, ज्याची पाहणाऱ्याला बघताच भुरळ पडावी. किती सुंदर असेल ना ते बाळ, आमचं बाळ, माझं आणि अर्जुनरावांचं. त्या बाळाचा चेहरा आता मयुरीच्या डोळ्यांसमोर स्पष्ट दिसत होता. पण काय करू? 12 वाजता त्यांना उठवू की नको? उगीच झोपमोड होईल ना. पण होऊ दे की झोपमोड. 2-2 खास गोड गोड गुड न्यूज असणार म्हटल्यावर एवढ्याशा झोपमोडीनं काही बिघडणार नाही. आणि गुड न्यूज ऐकून अर्जुनराव रात्रभर झोपणार की नाही कुणास ठाऊक. पण कसं सांगू त्यांना मी हे? समोरासमोर असं सांगायची लाजच वाटते बाई मला. आधीच ते काय कमी चेष्टा करतात का? एखादं पत्रच लिहू का? तसंच करते. पण उद्याच्या गडबडीत त्यांना ते वाचताच नाही आलं तर, आणि दुसऱ्याच कोणाच्या हातात पडलं तर? नाही, नको, पत्र नको, त्यापेक्षा मेसेजच करते मोबाईलवर. आणि तिचं तीच म्हणाली, खुळीच आहेस मयुरी तू पण. नवऱ्याला ही आनंदाची बातमी मेसेज करून कोण सांगतं का गं? ते बाबा आहेत बाळाचे, काका नाहीत मेसेज करून सांगायला. मग तोही विचार तिनं सोडून दिला. का असं करू? त्यांना समोरासमोर मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ असं सांगितलं तर? आणि तिला तिच्या फिल्मी स्टाईल विचाराचं जरा हसूच आलं. का केकवर हॅपी बर्थडे बाबा असं लिहू? नाही नाही, असं जर लिहिलं तर अर्जुनराव तो केक कटच करणार नाहीत. मग असं करू का? त्यांना लहान बाळाचे फोटो पाठवू? का त्यांना चिंचा बोरं खायला मागू? म्हणजे आंबट खाऊ वाटतं हे कळल्यावर त्यांना आपोआप कळेल. पण असं आपोआप कळायची वाट पाहिली तर बर्थडे संपून जाईल आणि मला त्यांना हे उद्याच सांगायचं आहे. काय करू? आता पुन्हा तिचं डोकं काम करत नव्हतं. ही बातमी अर्जुनरावांना कशी सांगावी याच विचारात ती होती. जितकं डोकं तिनं काय गिफ्ट द्यायचं यासाठी खर्च केलं होतं तितकंच आता गिफ्ट द्यायचं कसं या विचारात घालवत होती. आणि म्हणाली, कामत वंशजांना बरी जमते अशी हटके अर्जुन स्टाईल. आणि पोटावर हात ठेवून म्हणाली, याला तर आतापासूनच हटके वागायची सवय झाली वाटतं. म्हणून तर बाबांच्या वाढदिवसाला त्यांचं गिफ्ट बनवून आले. पण मग मलाच का नाही जमत असं हटके विचार करायला? ती हतबल होऊन म्हणाली. आणि तिने त्याच्याकडे पाहिलं आणि ती म्हणाली, उद्याच्या दिवसात तुम्हाला गुड न्यूज देण्याचा मार्ग मला सुचू दे म्हणजे मिळवली. आता तिनं परत घड्याळात पाहिलं. 15 मिनिटे कमी होती 12 वाजायला. ती मात्र टक्क डोळे उघडे ठेवून जागीच होती आणि पुन्हा त्याच्याकडे पाठ करून झोपली. कारण अर्जुनराव नीट झोपत नाहीत. कधी त्यांची तंगडी उचलून पाठीमागून तिच्या अंगावर टाकतील आणि मिठीत घेऊन झोपतील सांगता येत नाही. तिला सावध राहणं गरजेचं होतं. तरी बरं, थोडा वेळच ही बातमी त्यांच्यापासून लपवायची होती आणि उद्याच त्यांचा बर्थडे होता. 4-5 दिवस किंवा आठवडाभर जर ही बातमी त्यांच्यापासून लपवायची असती ना तर त्यांना टाळता टाळता नाकी 9 आले असते माझ्या. तिनं पोटावर हात ठेवला. तिला आता खूप छान वाटत होतं. तो झोपला होता पण ती एकटी जागी होती. पण आता ती एकटी नव्हती. आता कोणीतरी सतत तिच्यासोबत असणार होतं आणि तिचा कंटाळा दूर होणार होता. आणि इतक्यात 12 वाजले आणि ती त्याला हलवत म्हणाली, अहो अर्जुनराव उठा ना, झोपू दे ना गं मयू, खूप झोप लागली आहे. अहो बर्थडे बॉयला झोप कशी लागली, उठा ना. आणि तो जांभई देऊन पेंगतच उठला.
आणि तिने विचार केला, काय ही अवस्था त्यांची. आता ही गुड न्यूज सांगून त्यांना तिचा आनंद तरी घेता येणार आहे का? त्यापेक्षा उद्याच सांगेन. सॉरी फ्रेश मूडमध्ये असताना. आणि ती त्याला म्हणाली, अहो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दीर्घायुषी व्हा, शतायुषी व्हा. आणि तो इतक्या झोपेत होता की त्याला काही सुधरतच नव्हतं. पण अर्धवट झोपेत त्यानं तिच्या शुभेच्छा ऐकून म्हणाला, धन्यवाद, तुमच्या शुभेच्छांचा स्वीकार. मंडळ आपलं आभारी आहे. आणि पटदिशी पुन्हा झोपला. पण मयुरी खूप हसायला लागली. झोपेत पण स्वारीची विनोदी बुद्धी किती तल्लखपणे काम करते नाही. ती एकटीच हसत होती. नाही, एकटी नाही, ती आणि तिच्या आतलं ते दोघे पण हसत होते. आणि मग तिने ही झोपण्याची तयारी केली. ती त्याच्याकडे पाठ करून झोपली होती आणि इतक्यात त्याच्या फोनवर धडाधड मेसेज यायला लागले आणि तिची झोपच उडाली. तिने त्याचा फोन घेतला आणि पाहिलं तर खूप खूप शुभेच्छांचे मेसेज त्याला येत होते. म्हणजे इतके जण जागे होते अर्जुनरावांना शुभेच्छा देण्यासाठी. आणि मला वाटलं की आम्ही दोघेच फक्त जागे आहोत. किती जण आणि किती जणी प्रेम करतात यांच्यावर काय माहीत, असं म्हणत ती हसली. कारण येणाऱ्या मेसेजमध्ये मुलींचेही मेसेज होते आणि सगळे मेसेज ती वाचत होती आणि हसत होती. ती मेसेज वाचत होती त्यामुळे तोच अजून जागा आहे असं वाटून पहिला फोन प्रीतीचा आला आणि फोनच्या आवाजाने अर्जुनला थोडी जाग आली. फोन मयुरीने उचलला आणि प्रीती म्हणाली, हॅपी बर्थडे दादू. पण दादू तर झोपला होता आणि ती नाराज झाली. हे तिच्या बोलण्यावरून अर्जुनने ओळखलं आणि उठत अचानक म्हणाला, बोल ग, आहे मी जागा. तुझी वहिनी खोटंच सांगत होती की मी झोपलो आहे म्हणून. तिला एकटीला मला शुभेच्छा द्यायच्यात ना म्हणून. आणि मयुरीने त्याला एक फटका मारला आणि ओरडत म्हणाला, बघ, तिनं मला गिफ्ट पण दिलं. तशी प्रीती म्हणाली, अय्या, वहिनीला सापडलं का रे तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट? काय दिलं सांग ना. सध्या तरी एक फटकाच दिलाय, तो हसत म्हणाला. काय रे दादू, खरं सांग ना, काय दिलं? अगं अजून नाही काही दिलं, उद्या देईल पार्टीत. पण तिला सुचलं का ते गिफ्ट तुला हवं तसं? वाटतंय तर तसंच. मॅडम खूप खुश आहेत कालपासून. मग असेल कदाचित. पण तू अजून का जागे आहेस? तुला शुभेच्छा देण्यासाठी. हो ग, ते मला माहीत आहे, पण अशा अवस्थेत आराम करायचा ना. शुभेच्छा काय, उद्या सकाळी दिल्या असत्या तरी चालल्या असत्या. पण दादू, माझ्या बाळालाच त्याच्या मामाला आत्ताच शुभेच्छा द्यायच्या होत्या, ती लाडात म्हणाली. आणि तो हसून म्हणाला, हो का, त्याच्या नावाखाली खूप मनमर्जी चालली ग तुझी. आणि ती नुसती हसली. आणि पाहुणे कुठे आहेत आमचे? असं अर्जुन म्हणाला. तो सॉरी जीभ चावत प्रीती म्हणाली, ते झोपले आहेत. उद्याच प्रत्यक्ष भेटून पार्टीत शुभेच्छा देणार म्हणाले. आणि तिने केलेली सारवासारव अर्जुनच्या लक्षात येऊन तो हसला आणि म्हणाला, मग आता तू ही झोप, काळजी घे. आणि त्यानं फोन ठेवला. त्याची झोप आता बऱ्यापैकी गेलीच होती. आणि मयुरी त्याला म्हणाली, अहो. इतक्यात एक कॉन्फरन्स कॉल आला त्याला. आता कोणाचा हो कॉल आला? आणि तो म्हणाला, तुला माहीत नाही, कोणाचा बर्थडे असला आणि रात्रीचे 12 वाजले की रॉयल गँगमधली सगळी भूतं जागी होतात आणि बर्थडे बॉयला पछाडायला सुरुवात करतात. आणि मयुरी खूप हसली. आताही सगळे कॉलवर असतील बघ. आणि त्याने कॉल रिसीव्ह केला तर खरंच सगळे, अख्खी गँग होती कॉलवर. आणि सगळ्यांनी एका सुरात, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अर्जुन, हॅपी बर्थडे टू यू, असं म्हणून मोठ्याने आवाज केला. मयुरीला नेमकं कळलंच नाही की हे नक्की फोनवर शुभेच्छा देत होते की प्रत्यक्षात. कारण दंगा तर अगदी सगळा जणू प्रत्यक्षात सगळे समोरासमोर असल्यासारखा चालला होता. आणि अभय म्हणाला, अर्जुन, अजून जागा होतास तू जागरण करून? तोवर सचिन म्हणाला, अरे तुला कळत नाही का एवढं पण? म्हणजे नक्कीच वहिनींसोबत सेलिब्रेशन चाललं असणार, होणारे अर्जुन? आणि तेही एकदम खास. आणि अर्जुन डोकं खाजवत गालात हसला. आणि इतक्यात राहुल म्हणाला, काय गिफ्ट दिलं रे तुला त्यांनी? पण आज अजून तरी ओठांवर गिफ्टचं निशाण दिसत नाही तुझ्या, म्हणजे गिफ्ट द्यायचं अजून बाकी आहे.
हां, का आज दुसरीकडेच कुठे दिलं आहे? आणि हे ऐकून मयुरी खूप लाजायला लागली. इश्य, कसले चावट आणि आगाऊ आहेत सगळे. ती त्यांचं असं बोलणं पहिल्यांदाच ऐकत होती. हे असे आहेत म्हणूनच अर्जुनने त्या दिवशी सगळ्यांना टेरेसवर नेलं होतं. कारण त्यांचं बोलणं ऐकून उगीचच मयुरीचा त्यांच्याबद्दल गैरसमज व्हायचा. आणि आत्ताही तो तिला म्हणाला, मयू तू झोप हां, मी आलोच. या भूतांची शांती करून येतो. तसा सचिनच म्हणाला, पार्टी दिल्याशिवाय आमची शांती होणार नाही. बोल, कधी आणि कुठे आहे पार्टी? आणि अर्जुन म्हणाला, पार्टी आहे, पण गेस्ट लिस्टमध्ये तुमच्यापैकी एकाचंही नाव नाही. तुम्ही नाही यायचं पार्टीला. आणि आब्या म्हणाला, गेस्ट लिस्टमध्ये नाव नसणारच आमचं, कारण आम्ही गेस्ट नाहीच. म्हणजे उद्या पार्टी डन. आणि ठिकाण नाही सांगितलं तरी चालेल, आम्ही ते शोधून काढू. मग अर्जुन तिला खुणवत म्हणाला, तू झोप. आणि फोन घेऊन तो बेडरूमच्या बाहेर गेला. आणि मयुरी गालाला हात लावून म्हणाली, झालं आता काय अर्जुनराव कोंबडा हरवल्याशिवाय परत येत नसतात. आणि आमची उत्सव मूर्ती उद्याच सकाळी आमच्या हाताला लागते की नाही कुणास ठाऊक. चल मयुरी, तू झोप आता, कारण तुलाही विश्रांतीची गरज आहे. असं म्हणून ती झोपली. आणि फोन संपवून अर्जुन तासाभराने परत आला तर ती झोपली होती, त्याच्याकडे पाठ करून आणि पाय पोटात घेऊन. आणि तो मनात म्हणाला, अजून हिच्या पोटात दुखते की काय? बहुतेक पिरियड्स आले असतील. अर्जुनराव, हा बर्थडे बहुतेक कोरडा कोरडा साजरा करावा लागणार आता तुम्हाला. जंगी सेलिब्रेशन नाहीच होणार. हरकत नाही, हे जंगी सेलिब्रेशन 5 दिवसांनी करूया, तेही अगदी थाटामाटात. असं म्हणून तो गालात हसला. मग तोही तिच्या शेजारी झोपला. आणि एक पाय तिच्या अंगावर टाकणार इतक्यात त्याला आठवलं की तिनं आज लांब झोपायला सांगितलं आहे. पण मी नाही ना तिच्यापासून लांब राहू शकत. आणि मग तशीच नुसती तिला पाठीमागून घट्ट मिठी मारून तिच्या पोटावर हात ठेवून झोपला. आणि सकाळी बराच वेळ दोघेही झोपले होते. रात्री खूप उशिरा झोपले होते ना. तिला वाटत होतं की आज तरी त्यानं घरी थांबावं. पण अर्जुनराव मात्र आजही फॅक्टरीत जाणार होते. तिने त्याच्यासाठी छान नाश्ता बनवला आणि तिला असं वाटलं की त्याचा मूड आज फ्रेश असेल. आणि तो आला. तिनं काढून ठेवलेला ग्रीन शर्ट घातला होता. फारच फ्रेश दिसत होता तो. त्याचा फोन सतत चालूच होता, उसंतच नव्हती फोनला. त्यात अमितचाही फोन आला होता, तिच्या बाबांचा. मग बोलण्यात वेळ गेला. आणि गडबड करत अर्जुन म्हणाला, मयू मी निघतो ग, संध्याकाळी लवकर येणार आहे, तू तयार राहा. आणि सगळे डायरेक्ट हॉटेलवरच येणार आहेत, म्हणून आपण लवकर जाऊया. असं म्हणून तो बाहेर निघाला. तसं तिने त्याचा हात पकडला आणि म्हणाली, अहो आज तरी थांबा ना घरी. अगं त्यात काय एवढं मयू, दरवर्षीप्रमाणे हाही वाढदिवस मी साधाच करणार होतो, पण तूच म्हणालीस की आपण अजून मोठा कार्यक्रम केला नाही, म्हणून ही पार्टी. आणि काम काहीच नाही, आपण फक्त जायचं तिथं आणि पार्टी करून यायची. मग कशाला सुट्टी घेऊ? बरं, पण आधी इथे बसा. आणि तिनं त्याला सोफ्यावर हात पकडून बसवलं आणि त्याचं औक्षण करायला ताट घेऊन आली. तिने त्याच्या कपाळावर कुंकू लावलं आणि त्यावर तांदूळ चिटकवले. किती सुंदर दिसत होते अर्जुनराव. त्यांचा सुंदर चेहरा आणखीनच सुंदर दिसत होता, एकदम खुलून दिसत होता. आणि तो गोड हसला, विलोभनीय. तिची दृष्ट लागेल की काय त्याला, असं तिला वाटलं. आणि म्हणून तिला त्याची दृष्ट काढावी वाटत होती. आणि मयुरीला वाटलं, हीच योग्य वेळ आहे स्वारींना सांगायची की तुम्ही बाबा होणार आहात. आणि तो तिच्याच डोळ्यात पाहत होता. दोघांची नजरानजर झाली आणि ती आपोआप लाजू लागली. आणि तोच म्हणाला, मयू काय हो, माझं तोंड नाही गोड करणार आज तू? आणि तशी ती आणखीन लाजली आणि हसून म्हणाली, आधी तुमचं गिफ्ट देते आणि मग तोंड गोड करते, चालेल? आणि तो म्हणाला, कुठे आहे माझं गिफ्ट, सांग ना. आणि मयुरीला काही सुचेना. सांगायचं तर भरपूर होतं, पण तिला शब्दच सापडत नव्हते. अगं सांग की, कुठे गिफ्ट? आणि तिने त्याच्याकडे लाजून पाठ फिरवली आणि त्याला तिच्या लाजण्याचा अर्थच कळेना. आणि ती मनात म्हणाली, एरवी कसे अर्जुनराव काही न सांगताच माझ्या मनातलं ओळखतात. किती बरं होईल ना आताही स्वारींनी तसंच ओळखलं तर. आणि त्यानं तिला तशीच पाठीमागून मिठी मारली आणि म्हणाला, काय चाललंय तुझं हां?
काही सांगणार आहेस असंही म्हणतेस आणि बोलतही नाहीस. इतकं लाजण्यासारखं झालंय तरी काय? आणि मग तिने त्याच्याकडे तोंड करून म्हणाली, अहो मीना, मी तुम्ही मी आणि तुम्ही, आपण दोघे. ती अशी शब्द शोधत होती आणि तो तिला काय म्हणायचं आहे याचा अंदाज घेत होता. कारण हे लाजाळूचं झाड स्वतः लवकर बोलेल असं त्याला वाटत नव्हतं. तो तिच्या तोडक्या मोडक्या शब्दांना जोडून त्याचा अर्थ लावत होता. आणि इतक्यात बेल वाजली आणि त्याने दार उघडलं तर दारात दामले काकू उभा होत्या. दरवर्षीप्रमाणे त्याचं तोंड गोड करायला आल्या होत्या आणि अर्जुनने त्यांना वाकून नमस्कार केला. त्यांनी अर्जुनचे आवडते गुलाबजाम आणले होते. त्याचं औक्षण करून त्यांनी त्याला एक गुलाबजाम भरवला आणि त्यानं मयुरीकडे पाहिलं. ती अजूनही तशीच लाजत होती आणि तिची ती नजर त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. आणि दामले काकू गेल्या आणि तो पुन्हा गालात हसला. त्याने एक गुलाबजाम हातात घेतला आणि मयुरीच्या तोंडात घालून त्यानं तिचं तोंड गोड केलं. अर्जुनला कळलं असेल का तिच्या मनातलं गुपित? कमेंट्स करून नक्की सांगा.